एवढं कसं लागलं तुला? तुला जाणून घ्यायचं मी कोण आहे? वा 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 वा. नाही तुझ्या नाटकानं काय म्हणावं ना हेच कळत नाहीये मला. अगं जरा बघ ना, बघ त्याची काय अवस्था आहे, किती लागलंय त्याला. आणि तू त्यालाच जाब विचारतेस. कशी बहीण आहेस ग तू? पद्मिनी का? बस. नाही मला एक सांग, तू एकदा तरी त्याच्या तब्येतीची चौकशी केलीस? विचारलंस त्याला? नाही. का विचारशील? कारण तुला यातही युवराजची चूक दिसते. त्याच्यावर हल्ला झालाय आणि एवढं होऊ नये तू त्यालाच विचारतेस की मित्रांमध्ये काही झालंय का? खोटं बोलणार आहे का तू आपल्याशी? मी असं म्हणत नाहीये पद्मिनी काकू की तो खोटं बोलतोय, पण त्याच्यावर हल्ला झालाय ना. मग तो हल्ला कोणी केलाय त्याच्यावर ऍक्शन घ्यायला नको? नाही घे घे. माझ्या मुलाच्या विरोधातच ऍक्शन घे. मगाशी काय म्हणत होतीस तू? ते रेव पार्टी आणि त्या गुन्हेगारांना पकडायला पाहिजे तर नको, एवढे कष्ट घेऊच नकोस तू. युवराजच गुन्हेगार आहे असं जाहीर करून टाक सरळ. ते तुला कळतंय का? एवढं सगळं होऊ नये तू माझ्या मुलाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतेस. कळतंय तुला? काकू मी असं काहीच करत नाही. मी काळजीपोटी विचारते त्याला. बस 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 बस. काळजी. तुझी काळजी आहे ना, ती तारिणी आणि केदारसाठी राखून ठेव. हा, काहीही झालं, माझ्या मुलाला काही झालं तरी हे सगळं त्यानेच केलंय असं नेहमीच वाटतं तुला. युवराज, मला असं वाटतं आपण कमिशनर सरांना इन्फॉर्म करू. नाही कमिशनर वगैरे कशासाठी? का? म्हणजे मी ओके. आता 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 काही नाही. मी सुखरूप घरी आलो ते इम्पॉर्टंट आहे ना. मी ओके. कमिशनर वगैरे काही नको. अरे तुला केवढं लागलंय युवराज? कमिशनर सरांना इन्फॉर्म करायला नको? नाही पण कशासाठी? काही झालेलंच नाहीये ना. युवराज, अरे ही लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाहीये. ते काय, ते भुरटे चोर होते, ते चोरी करायला आले होते बस. बाकी काही नाही. काही मेजर झालेलं नाहीये. सो प्लीज कुठे इन्फॉर्म करू नका. हे मग काय काय चोरलं त्यांनी? काय नाही. काहीच नाही म्हणजे? म्हणजे काहीच नाही केलं चोरी. त्रास झाला? हा, नाही माझ्या मुलाकडून काहीही घेऊन गेले नाहीत हे ऐकून त्रास झालाय का तुला? काय करायला हवंय? तुला आनंद व्हावा म्हणून तर माझ्या मुलाचा जीव जायला हवाय का? तसं नाहीये पद्मिनी काकू. अहो पण मला आत्ता असं वाटतंय की आपण कमिशनर सरांना इन्फॉर्म करायला हवं. पण ठीक आहे, इट्स ओके. यू टेक युअर टाइम. ओके, आय नो तुला खूप लागलंय. तू थोडा आराम कर, नंतर आपण बोलू. आणि तुला काही लागलं तर प्लीज मला सांगशील. आई नाही, माझ्या मुलाची अशी अवस्था होते कळत नाही का तिला? आणि ही ते सगळं बघायचं सोडून माझ्या मुलालाच दोष देते. पद्मिनी मम्मा, काल जे काही घडलंय त्यातनं युवी अजूनही बाहेर नाही आलाय. तो शॉकमध्ये आहे. त्याला थोडा वेळ लागेल, पण तो येईल बाहेर. आज संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी आहे ना, तेव्हा सगळ्यांना भेटेल तर बरं वाटेल त्याला. हो ना युवी? रेवा रेवा रेवा. नाही 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 नाही. रेवा, तू एकटीच आलीस? तारिणी आणि केदार कुठे आहेत? परस्पर खांडेकरांकडे गेलेत का ते? तरी मी केदारला सांगितलं होतं की मला फोन करून कळव म्हणून, आणि तारिणीलाही सांगितलं होतं. दोघं इथे आलात की पहिल्यांदा इथे या, पण निरोप नाही काही नाही. थांब, आता फोन करून ना इथेच दोघांना बोलवून घेते आणि चांगला कान पिरगळते आणि विचारते, म्हातारी झाली म्हणून असं वागणार माझ्या बरोबर? एक मिनिट. काय ग सुमे, तुला म्हातारी कोण म्हणलं? तू काय म्हातारी बितारी नाही आहेस बरं का. आमच्यापेक्षा जरा जास्तच तरुण आहेस. हो ना,
मग आता मी तारिणीला फोन करून सांगतेच की माझं काही अजून वय झालेलं नाहीये, मला हलक्यात घ्यायचं नाही. अगं सुमे 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 ऐक ऐक, मी काय म्हणते, करतील अगं ते फोन. काय ग, मी मगापासून बघते तू मला तारिणीला फोन का लावू देत नाहीयेस. अगं नाही तसं नाही, पण कुठे आहे ती सांग. तिथेच. तिथे म्हणजे कुठं? अगं अगं ते तिथेच जिथे आम्ही गेलो होतो. म्हणजे अजून ती आलीच नाही परत? तिला ना ते काय तिचं जरा काम वाटलं म्हणून. आता कसलं आलंय काम? अगं ते तुझी नात अगदी तुझ्यासारखी बघा सुमे. मुलं तिला म्हणाली ना अजून एक दिवस राहायचंय, मग झालं. मग मॅडम कुठे नाही म्हणतात. तारिणी पण ना. अगं पण एखादा फोन करायला काय हरकत होती मी म्हणते. मुलं अगं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसती मुलं काही सुचू देतील तर फोन करेल ना ती तुला. म्हणजे ते सकाळपासून झोपेपर्यंत तारिणी 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 ताई तारिणी ताई असंच चाललेलं असतं. आणि हिला पण हाऊस सगळी कामं स्वतःवर ओढून घ्यायची. मग ते आपलं सुरू होतं तिचं की मुलांना पण हे शिकू ते शिकू, हे करायला लावू ते करायला लावू, असं करू तसं करू. त्या याच्यात खूप धावपळ करते ती, म्हणून राहिला असेल ती करेल तुला फोन. अगं सुमे आता काय तर म्हणे ते नसतं का कॅम्प मध्ये टेंट असतो, तो टेंट कसा बनवायचा, बेसिक स्वयंपाक कसा करायचा, असं शिकवत बसली असेल आता तिकडे ती. हे सगळं तारिणीला येत. तारिणीला सगळं येतं. आपल्या माणसांचं संरक्षण करता येतं. अगं म्हणजे एवढी आश्रमातली मुलं आहेत ना, एवढ्या सगळ्या मुलांना ती सांभाळून घेते, समजून घेते. हो ग, लहानपणापासून अगदी अशीच आहे माझी तारिणी. पण धनुष कुठे? तिच्या बरोबर तिची साथ देतोय, एक उत्तम नवरा असल्याचं कर्तव्य बजावतोय. सुमे तू म्हणाली होतीस ते अगदी बरोबर आहे. नशीब काढलेस तुझा जावयाच्या बाबतीत. ते आहेच ग, पण एक सांगू का, तुम्ही गेल्यापासून ना माझं मन सारखं अस्वस्थ होत होतं ग. म्हणजे कसली तरी विचित्र भीती वाटत होती मला. का ग, भीती कसली, काय झालं? माहित नाही काय ते, पण तिला बघेपर्यंत काळजी मिटणार नाही माझी. सुमे केदार तारिणी बरोबर असताना तुला काहीच काळजी करायची गरज नाही. आणि तुझी नात, तुझ्या नातीने एखादं काम जर हातात घेतलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देते ती. माझी तारिणी ना लहानपणापासूनच कष्टाळू आहे, अगदी तुझ्यासारखी. नाही सुमे, तारिणीची तुलना कोणाशीच नाही होऊ शकत. शी इज द बेस्ट. सुमे आता झाल्या ना, जरा फ्रेश होऊन आले.